बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाआंदोलनाची। उद्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन पाहायला मिळणार आहे आणि आंदोलन असणार आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात। विरोधकांनी सरकारच्या विरोधात विविध मुद्द्यांवरून आता आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे, ज्यामध्ये मतांची चोरी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता उद्या गल्ली ते दिल्ली विरोधकांचा सरकार विरोधात हल्लाबोल पाहायला मिळणार आहे। निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। या आरोपानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी उद्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत, तर इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहे। हनी ट्रॅप प्रकरण, वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकाळपासून आंदोलन करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार आहेत। लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे, त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केली, बेंगलोरला, अन्य ठिकाणी, महाराष्ट्रात। तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे, हे मला स्पष्ट दिसतं। अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लॉंग मार्च आहे।